Hello students, my English textbook 9 1.1 Walk a Little Slower. This poem is written by unknown poet. In this poem, a child is talking to its father. The importance of the father is as a role model is the central idea or theme of the poem. Throughout the poem, walk is used as a metaphor for the journey of life. या ठिकाणी ही जी वॉक अ लिटल स्लोअर नावाची जी कविता आहे, ही कविता एका अनोळख्या कवीनं लिहिलेली आहे. आणि ही कविता, या कवितेमध्ये एक लहान मूल आपल्या वडिलांशी बोलत आहे की तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात माझ्या जीवनामध्ये. हे एक प्रत्येक लहान मुलगा हा आपल्या वडिलांना रोल मॉडेल म्हणजे एक असा व्यक्ती जो त्याचा आदर्श आहे, असं या ठिकाणी या कवीनं त्याच्या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आणि ही कविता आपल्याला एक उपमेय किंवा उपमा देणारी ही कविता आहे की ते जे वॉक आहे म्हणजे चालणे आहे, हे चालणे म्हणजे हे प्रतिकात्मक चालणं आहे. या चालण्यामध्ये मुलगा आपल्या वडिलांची जी काही वागणूक आहे, इतरांशी जी काही वागणूक त्यांचे वडील करतायत, ही वागणूक तो आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न, इतरांशी कसं वागायचं आहे हे वागणे तो करत आहे. तर या ठिकाणी आपणास काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चिटचॅट हा सेशन त्याच्यामध्ये येतो. तर आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन म्हणजे काय, तर तुम्ही बोलके व्यक्ती आहात का, असं विचारलेला आहे प्रश्न. तर या ठिकाणी आपल्याला यस किंवा नो या पद्धतीनं आपल्याला उत्तर देता येतं. डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स, या ठिकाणी आपले जे काही विचार आहेत ते आपण दुसऱ्यांसमोर मांडतो का, याविषयी प्रश्न विचारलेला आहे. आणि तिसरा प्रश्न आहे व्हॉट वूड यू लाईक टू डू आफ्टर 10th, म्हणजे 10वी नंतर आपण काय करणार आहात याविषयी माहिती विचारलेली आहे, प्रश्न विचारलेला आहे. आता माय थॉट्स मीन्स माझे विचार, याविषयी आपण चर्चा या ठिकाणी 4 ते 6 विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून आपल्याला खालील वाक्य पूर्ण करायचे आहेत. याच्यामध्ये आय वूड लाईक टू टॉक टू म्हणजे मी याविषयी बोलणं इच्छितो आहे. कोणाशी बोला इच्छितो आहे, याच्यामध्ये आई आहे, वडील आहेत, शिक्षक आहेत, सख्खा मित्र आहे, आपले आजी आजोबा आहेत आणि शेजारी, यांच्याशी काय बोलणार आहोत याविषयी आपल्याला लिहायचं आहे. जसं आपल्याला या ठिकाणी दिले त्यांनी माय मदर अबाउट स्विमिंग लेसन्स, म्हणजे त्याविषयी ते बोलत आहेत की स्विमिंग कशी चालू आहे, काय चालू आहे याविषयी. तशाच प्रकारचे बाकीचे आपल्याला सोडवायचे आहेत. त्यानंतर आय वूड लाईक टू लर्न टू, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल, आपण एखाद्याचं अनुकरण करून ती गोष्ट शिकू शकतो. तर कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनुकरण करून शिकता येतील, तर या ज्या गोष्टी आहेत या अनुकरणातून आपल्याला शिकता येतात. जसं
या ठिकाणी सांगितलं आहे प्ले चेस फ्रॉम माय कझिन, म्हणजे माझ्या चुलत भावांकडून मला बुद्धिबळ शिकायचं आहे. आता या ठिकाणी तिसरा जो प्रश्न आहे, जे वाक्य आपल्याला तयार करायचे ते आहे आय हेजिटेट टू टॉक टू माय, म्हणजे या ठिकाणी मला त्याविषयी बोलताना न्यूनगंड निर्माण होत आहे, म्हणजे बोलताना थोडासा नर्वसपणा येत आहे आणि ते बोलत असताना मी कशा पद्धतीनं मी त्याला सामोरं जाऊ याविषयी सांगितलेलं आहे. आता आपण कविता वाचन करूत. वॉक अ लिटल स्लोअर, वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your footsteps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have to little child who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. We read this poem another time. Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. या कवितेमध्ये आपण एक एक कडव्याविषयी आपण माहिती घेऊत. पहिलं कडवं आपण वाचूत आणि त्याविषयी आपण माहिती घेऊत, म्हणजे कशा पद्धतीने ते कडवं लिहिलेलं आहे त्याविषयी आपण पाहूत. या ठिकाणी पहिलं कडवं आहे वॉक अ लिटल स्लोअर, डॅडी, सेड अ लिटल चाइल्ड. लिटल चाइल्ड so small, I am following in your footsteps and I don't want to fall. या ठिकाणी तो जो लहान मुलगा आहे, तो लहान मुलगा वडिलांशी एक विनंती करतोय की तुम्ही हळू चला, कारण या ठिकाणी त्या मुलाला त्या वडिलांची जे काही कृती आहे, ॲक्शन आहे किंवा जे काही काम ते करतायत ते काम चांगल्या पद्धतीनं बघण्यासाठी तो म्हणतो आहे की बाबा थोडं हळू चाला. म्हणजे काय होईल, मला तुमच्या जे काही तुम्ही काम करताय, जे काही कृती करताय ती कृती मला पाहता येईल. त्यानंतरची जी कडवं आहे ते कडवं काय सांगतं बघूत आपण. समटाईम्स स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाईम्स
they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. कधी कधी तुमचे जे काही पावलं आहेत हे खूप जलद गतीनं चालत आहेत, म्हणजे जे काही मला शिकायचं आहे तुमच्याकडून ते मला शिकणं होत नाही आहे आणि ते फॉलो व्यवस्थित होत नसल्यामुळं मला तुमच्यासारखं बनता येणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्ही हळू चालण्याचा प्रयत्न करावा किंवा तुम्ही हळू चालावे, कारण माझ्या पुढं तुम्ही चलत आहात, मला तुम्ही मार्गदर्शन करत आहात असं तो म्हणतोय. तिसरी कडवं जे आहे ते तिसरं कडवं काय सांगताय बघूत आपण. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. आणि एक दिवस मीही तुमच्यासारखा मोठा होईल आणि मला जे बनवायचं होतं ते तुम्ही बनविताल. त्यावेळेस मलासुद्धा एक मूल असेल आणि ते मूल माझा जे काही मार्गदर्शन आहे ते घेईल. अशा पद्धतीनं हे तिसरं कडवं आपण पाहिलं. आता चौथं कडवं पाहणार आहोत. अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. या चौथ्या कडव्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की जसं तुम्ही मला शिकवलं तसं मी त्याला शिकवेल आणि जे मला खरं आहे, माझं जे खरं आहे ते मी त्या लेकराला देईल, अशा पद्धतीनं तो म्हणतो आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही काय करा, सावकाश चला बाबा, तुम्ही जरा सावकाश चला, कारण मी तुम्हाला तुमचं मार्गदर्शन घेणार आहे आणि त्या पद्धतीनं वागणार आहे. अशा प्रकारची ही जी कविता आहे ही या ठिकाणी संपली आहे आणि आपण आता वर्गपाठ करूयात.